नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स हे आपण पाहिलेले होते. आपण स्केलर प्रोडक्ट मध्ये ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर इक्वल टू ए बी साइन थिटा ए बी कॉस थिटा हे आपण पाहिलं होतं. स्केलर प्रोडक्ट मध्ये ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर इक्वल टू ए बी कॉस थिटा. So these are the definition of scalar product of two vectors, a formula for scalar product. So त्याचे आपण कॅरेक्टरिस्टिक पण पाहिलेले आहे त्याचे स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टरचे. तर आज आपण वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर और क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर हे आपल्याला पाहायचं आहे. वेक्टर प्रोडक्ट म्हणजे काय किंवा त्याला आपण क्रॉस प्रोडक्ट म्हणतो. जसं आपण स्केलर मध्ये पाहिलं आपण स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर किंवा त्याला आपण डॉट प्रोडक्ट म्हणतो आपण या ठिकाणी. तसं या ठिकाणी वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टरला क्रॉस प्रोडक्ट म्हणतो आपण. सो डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर और डॉट याला आपण म्हणतो वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. आता वेक्टर प्रोडक्ट डेफिनेशन काय आहे या ठिकाणी. सो वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज ए वेक्टर whose magnitude is equal to the product of their magnitudes and sine of a smaller angle between them, and which is directed perpendicular to the plane of two vectors. So this is the definition of vector product of two vector. काय डेफिनेशन आहे. वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज ए वेक्टर whose magnitude is equal to the product of their magnitude and sine of the smaller angle between them. So this is the definition of vector product of two vector. म्हणजे काय असेल. हा ए वेक्टर आहे क्रॉस ऑफ बी वेक्टर आहे. सो देअर मॅग्निट्यूड मीन्स ए वेक्टर मॅग्निट्यूड म्हणजे ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर अँड हॅविंग देअर मॅग्निट्यूड्स अँड इज इक्वल टू product of their magnitude and sine of the smaller angle between them. मग आपल्याला माहित आहे आपण याला क्रॉस प्रोडक्ट का म्हणतो. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी ए वेक्टर अँड बी वेक्टर बी द टू वेक्टर्स. आपण ए वेक्टर आणि बी वेक्टर आपण स्केलर प्रोडक्ट मध्ये पाहिलं होतं की आपण ए वेक्टर आणि बी वेक्टर्स ते आपण डॉट मध्ये कसं लिहितो. डॉट प्रोडक्ट मध्ये कसं लिहितो आपण ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर असं लिहितो आपण. तसं क्रॉस प्रोडक्ट मध्ये ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर्स ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर्स त्यालाच आपण वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर म्हणतो आपण. देन it will be read as a vector cross of b vectors. याला आपण कसं मेन्शन करतो a vector cross of b vectors. They can be written as a vector cross of b vector and read as a vector cross of b vectors. Then their फॉर्म्युला इज आता मॅग्निट्यूड ऑफ सी वेक्टर आहे याचं मॅग्निट्यूड काय असेल सी असेल.
मॅग्निट्यूड ऑफ सी वेक्टर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर म्हणजे काय वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर इज अ वेक्टर whose magnitude is equal to the product of their magnitudes. Product of their magnitudes आहे ए वेक्टरचं मॅग्निट्यूड ए आहे बी वेक्टरचं मॅग्निट्यूड बी आहे याचं प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार आहे ए बी अँड साइन ऑफ द स्मॉलर अँगल बिटवीन दॅट म्हणजे काय असेल हा ए वेक्टर आहे हा बी वेक्टर आहे सो ए वेक्टर अँड बी वेक्टर inclined to each other makes an angle is theta ha a vector and b vector they are inclined to each other makes an angle is theta so a vector and b vector these are the plane of a vector and b vectors so these are the cross product of these two vectors they will be C vector equal to A vector cross of B vector are in the directions. They are perpendiculars. म्हणजे काय असेल C vector equal to A vector cross of B vectors. Then opposite that B vector cross of A vector असेल. या प्लेनला हा प्लेन मध्ये प्लेन ऑफ A vector and B vector आहे. A vector and B vector makes an angle is theta. They are inclined to each other. And C vector will be perpendicular to the plane. Therefore, C vector equal to A vector cross of B vector. Then again we have to consider the in magnitude and direction. याची magnitude झालं फक्त या ठिकाणी. आता जी डायरेक्शन कशी असेल? In magnitude and direction of vector product of two vector is काय असेल C vector equal to magnitude of A vector cross of B vector is equal to AB sin of theta into n cap म्हणजे त्याला काय म्हणतो आपण युनिट वेक्टर n cap is युनिट वेक्टर्स आपण युनिट वेक्टरची डेफिनेशन पाहिली आहे a vector having unit magnitudes are called as unit vector आपण त्याला म्हणतो so in magnitude and direction so C vector equal to magnitude of A vector cross of B vector equal to AB sin of theta into n cap or n hat so n hat or n cap is a unit vectors therefore so this is the definition of vector product or cross product of two vectors and they can be written as are in this form these are the equation आणि equation तुम्ही लक्षात ठेवा कारण magnitude of A vector cross of B vector equal to C vector magnitude of C vector आहे and equal to AB sin theta so this is the vector product of two vectors आपण vector product of two vector पाहिलं त्यानंतर vector product of two vector आपण direction of vector product of two vector is on the right hand thumb rules. So right hand thumb rule काय आहे किंवा त्याला आपण right hand screw rule म्हणतो आपण तर हा रूल काय आहे आपण या फॉर्म मध्ये केला आपण these are the direction so thumb represent the direction of vector products the curved fingers of right hand are held such that they give direction of rotation from one vector to another. बघा काय म्हणतो या ठिकाणी राइट हँड रूल काय आहे ठिकाणी राइट हँड थंब रूल काय आहे द कर्व्ड फिंगर्स ऑफ राइट हँड आर हेल्ड कशा टाइप मध्ये अशा टाइप मध्ये are held such that they give direction of rotation from one vector to another vector through a smaller angle between them. The outstretched thumb represents the direction of
their vector products. So these are the right hand thumb rule आहे. मग राईट हँड थंब रूल मध्ये एखादं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल या ठिकाणी. सो टॉर्क विल बी ऍक्टिंग ऑन अ बॉडी. देअरफॉर आपल्याला माहिती आहे टॉर्कची डेफिनेशन. टॉर्क इज डिफाइंड एज द प्रोडक्ट ऑफ 1/4 इंटू मोमेंट आर्म आहे. टॉर्क इज डिफाइंड एज द प्रोडक्ट ऑफ 1/4 इंटू मोमेंट आर्म आहे. So, torque will be acting on a body at that time. Torque equal to r vector cross of f vectors. हा मोमेंट आर्म आहे, हा 1/4 आहे. जर हा A वेक्टर आहे, हा B वेक्टर आहे, म्हणजे हा A वेक्टर आहे, हा B वेक्टर आहे, मेक्स एन अँगल इज थीटा. सो हा C वेक्टर आहे, C वेक्टर इज इक्वल टू A वेक्टर क्रॉस ऑफ B वेक्टर आहे. सो डायरेक्शन ऑर इन दी डायरेक्शन्स. आणि आपण जर थंब या ठिकाणी कन्सिडर केला या ठिकाणी, सो दीज आर द डायरेक्शन्स ऑफ थंब. सो दीज आर द डायरेक्शन of their vector products. मग आपण काय म्हणतो, when torque will be acting on a body at that time, torque is equal to r vector cross of f vectors. A vector and B vector makes an angle is theta, or they will incline to each others, and therefore आता आपण रूल मध्ये सांगितलं या ठिकाणी the curled fingers of right hand are held such that they give direction of rotation from one vector to another through smaller angle between them. The outstretched thumb represent the direction of their vector products. So these are the right hand thumb rules. The next is a characteristics of vector product. आपण स्केलर प्रोडक्टचे पण कॅरेक्टरिस्टिक पाहिले आहेत. स्केलर प्रोडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण पाहिलं होतं स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. परंतु वेक्टर प्रोडक्ट मध्ये द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय असेल, vector product does not obey the commutative law of multiplication. आपण obey the law of commutative कसं बनवतो या ठिकाणी, a vector dot of b vector बरोबर ab cos theta, b vector dot of a vector असेल तर ba cos theta, and therefore a vector dot of b vector बरोबर b vector dot of a vector they are equals. परंतु जर वेक्टर प्रोडक्ट असेल त्यावेळेस वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. मीन्स ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर डज नॉट इक्वल टू बी वेक्टर क्रॉस ऑफ ए वेक्टर्स. म्हणजे काय असेल, आपल्याला माहित आहे ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर इक्वल टू ए बी इंटू साइन ऑफ थीटा. परंतु बी वेक्टर क्रॉस ऑफ ए वेक्टर इक्वल टू असं होत नाहीये. So, A vector cross of B vector is does not equal to B vector cross of A vectors. कारण आपल्याला माहित आहे आपण इन मॅग्निट्यूडचं पण पाहिलेलं आहे. A वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ A वेक्टर क्रॉस ऑफ B वेक्टर इक्वल टू AB इंटू साइन ऑफ थीटा इंटू n cap. So it does not obey the commutative law of multiplications. These are the first characteristics. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय असेल आता, वेक्टर प्रॉडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. त्यामध्ये पण तेच होतं. स्केलर प्रोडक्ट मध्ये काय होतं, ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर प्लस सी वेक्टर असेल तर ए वेक्टर डॉट ऑफ बी वेक्टर प्लस ए वेक्टर डॉट ऑफ सी वेक्टर असेल. या ठिकाणी पण तेच आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याला म्हणतो ओबे द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन.
ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर प्लस सी वेक्टर असेल तर ए वेक्टर हा डिस्ट्रीब्यूट करा या ब्रॅकेटला, म्हणजे ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर प्लस ए वेक्टर क्रॉस ऑफ सी वेक्टर असेल. मीन्स इट ओबेज द distributive law of multiplications. So this is the second characteristic. The third characteristic is the vector product of two parallel or anti-parallel vector is equal to 0. म्हणजे काय असेल, हा एक वेक्टर आहे, हा दुसरा वेक्टर आहे, हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे. These two vectors they are parallels. अँटी पॅरलल म्हणजे फक्त डायरेक्शन त्याची अपोजिट असेल, डायरेक्शन अपोजिट असेल, त्याची व्हॅल्यू किती असेल, इज इक्वल टू 0 आहे. आपल्याला माहिती आहे बाय डेफिनेशन ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर्स इज इक्वल टू ए इंटू बी इंटू साइन ऑफ थीटा, ए इंटू बी इंटू साइन ऑफ थीटा. सो ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर इक्वल टू ए बी साइन थीटा. जेव्हा दोन्ही वेक्टर ए वेक्टर आणि बी वेक्टर पॅरलल असतील तेव्हा थीटा किती असेल, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री असेल. देअरफॉर ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर इज इक्वल टू ए इंटू बी साइन ऑफ 0, साइन ऑफ 0 इज इक्वल टू ए इंटू बी साइन 0 is 0 means total is 0. So A vector cross of B vector is equal to 0. The vector product of two parallel or anti-parallel vector is equal to 0 आहे. So आपण या ठिकाणी पण तेच आहे, दोन्ही जर अँटी पॅरलल असतील याची फक्त डायरेक्शन चेंज केली आपण, थिटा हा 180 असेल आणि थिटा 180 म्हणजे साइन 180 आणि इक्वल टू 0 असल्या ठिकाणी आपण म्हणतो ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर इक्वल टू 0. सो दीज आर द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू म्युच्युअली परपेंडिकुलर वेक्टर्स is equal to the product of their magnitudes. The fourth characteristic is दोन वेक्टर ए वेक्टर आणि बी वेक्टर हा म्युच्युअली परपेंडिकुलर वेक्टर असेल तर वेक्टर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर मॅग्निट्यूड, त्याचं मॅग्निट्यूड इक्वल टू त्याचा गुणाकार असेल, प्रोडक्ट असेल. हा एक वेक्टर आहे, हा दुसरा वेक्टर आहे, हा ए वेक्टर आणि हा बी वेक्टर, दे आर म्युच्युअली परपेंडिकुलर. सो the vector product of two mutually perpendicular vector is equal to product of their magnitude. By definition, A vector cross of B vectors is equal to A into B sin of theta. A into B sin of theta. So theta is 90 degrees. हा theta 90 है. So A into B sin of 90, sin of 90. So sin 90 is 1 means A into B into 1 म्हणजेच is equal to A into B. म्हणजे काय झालं, A vector cross of B vector is equal to product of their magnitudes. So vector product of two mutually perpendicular vector is equal to product of their magnitudes. So this is the fourth characteristic of vector product of two vectors. The next characteristic is the vector product of a vector with itself is equal to 0. म्हणजे काय असेल, हा A वेक्टर आहे क्रॉस ऑफ A वेक्टर आहे. The vector product of a vector with itself, म्हणजे these two self vectors they are parallel to each other. हा थीटा किती असेल, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री असेल, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. सो वेक्टर प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इटसेल्फ इज इक्वल टू 0. ए वेक्टर क्रॉस ऑफ ए वेक्टर मीन्स ए इंटू ए काय असेल या ठिकाणी, साइन ऑफ 0 डिग्री.
sign of 0. So sin 0 is 0, means a into a is 0, total is 0. Total is 0. Means the vector product of vector with itself is equal to काय असेल 0 असेल. So these are the self cross product आपण त्याला म्हणतो. A vector cross of A vector is equal to A into A sin of 0. So sin 0 is 0. So A into A multiplied 0 is equal to 0. And this is the fifth characteristic of vector product of two vectors. The next characteristics, the vector products of rectangular unit vectors are. आता रेक्टँग्युलर युनिट वेक्टर आपल्याला माहित आहे. रेक्टँग्युलर युनिट वेक्टर I वेक्टर, J वेक्टर and K वेक्टर, these are the rectangular unit vectors along the x axis, y axis and z axis. So एक सोपी मेथड आहे याच्यामध्ये. या रेक्टँग्युलर युनिट वेक्टरचा प्रॉडक्ट कसा असतो, वेक्टर प्रॉडक्ट कसा असतो या ठिकाणी आपण असं कन्सिडर केलं. या ठिकाणी हा एक सर्कल आपण असा कन्सिडर केलेला आहे. या ठिकाणी आपण हा I वेक्टर आहे, हा J वेक्टर आहे आणि हा K वेक्टर आहे. I वेक्टर, J वेक्टर आणि K वेक्टर आहे. याचा वेक्टर या दोन युनिट वेक्टरचा प्रॉडक्ट आहे, कारण वेक्टर प्रॉडक्ट ऑफ रेक्टँग्युलर युनिट वेक्टर आहे. सो ज्यावेळेस I वेक्टर क्रॉस ऑफ I वेक्टर असेल, द रिमेनिंग व्हॅल्यू इज K वेक्टर, हे त्या ठिकाणी येत असेल. कोणता युनिट वेक्टर शिल्लक राहतो, हा K वेक्टर, म्हणून त्याला K घेतलं. या दोन्हीचा गुणाकार म्हणजे याचा क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे काय असेल, K वेक्टर असेल. याला आपण असं कन्सिडर केलं, J वेक्टर क्रॉस ऑफ K वेक्टर. जर अँटी क्लॉकवाईज असेल तर प्लस घ्या, अँटी क्लॉकवाईज प्लस घ्यायचं. म्हणजे काय झालं, आता J वेक्टर क्रॉस ऑफ K वेक्टर, रिमेनिंग व्हॅल्यू इज I वेक्टर, हा I वेक्टर असेल. नंतर K वेक्टर क्रॉस ऑफ I वेक्टर, K वेक्टर क्रॉस ऑफ I वेक्टर, रिमेनिंग इज J वेक्टर, हा J वेक्टर असेल. शिल्लक कोणता राहिला, J वेक्टर. मग आपण अगोदर लिहून काढू अगोदर या ठिकाणी I वेक्टर क्रॉस ऑफ J वेक्टर, I वेक्टर क्रॉस ऑफ J वेक्टर काय, K वेक्टर. J वेक्टर क्रॉस ऑफ K वेक्टर is equal to I वेक्टर, is equal to I वेक्टर. J वेक्टर क्रॉस ऑफ K वेक्टर काय झालं, I वेक्टर. नंतर K वेक्टर क्रॉस ऑफ I वेक्टर, K वेक्टर क्रॉस ऑफ I वेक्टर, हे काय असेल या ठिकाणी, हा J वेक्टर असेल, हा J वेक्टर असेल. आता आपण त्याची डायरेक्शन अपोजिट करू. आता याच्या अपोजिट काय असेल, आता याच्या अपोजिट म्हणजे हे डायरेक्शन अशी असेल. बघा, I वेक्टर क्रॉस ऑफ K वेक्टर, I वेक्टर क्रॉस ऑफ K वेक्टर, म्हणजे आपण काय क्लॉकवाईजच्या डायरेक्शन जातोय. म्हणजे याची डायरेक्शन काय असेल, अपोजिट असेल ऑफ दॅट. म्हणजे शिल्लक काय या ठिकाणी मायनस J वेक्टर, हा झाला मायनस J वेक्टर. K वेक्टर क्रॉस ऑफ J वेक्टर, K वेक्टर क्रॉस ऑफ J वेक्टर इज मायनस I वेक्टर, हा मायनस I वेक्टर. आणि
J vector cross of I vector is minus k vectors. J vector cross of I vector is equal to minus k vectors. Minus k vectors. बघा सर्कल समोर तुम्हाला लगेच बाकीचे प्रॉब्लेम पण सुटतील तुम्हाला. सर्व प्रॉब्लेम याच्यावर डिपेंड आहेत. हा गुणाकार तुम्हाला लक्षात आला पाहिजे. वेक्टर प्रॉडक्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे. ज्यावेळेस मी आय वेक्टर क्रॉस ऑफ जे वेक्टर घेतो त्यावेळेस के वेक्टर व्हॅल्यू येते. कारण का, एक आपण कन्सिडर डायरेक्शन कोणती करतोय, आय वेक्टर टू जे वेक्टर, जे वेक्टर टू के वेक्टर, के वेक्टर टू आय वेक्टर्स, आय टू जे के वेक्टर, जे टू के आय वेक्टर. कारण हे समोरासमोर आपण एकाच लाईनमध्ये फिरतो या ठिकाणी. पण ह्याला अपोजिट असेल, आय जे के, आय वेक्टर, जे वेक्टर आणि के वेक्टर आहे. आपण आय कडून जे कडे, जे कडून के कडे जाऊ शकतो. परंतु के कडून जे कडे उलट्या डायरेक्शन मध्ये, के कडून या डायरेक्शन मध्ये, म्हणजे आपण डायरेक्शन कशी असेल अशी असेल, याची डायरेक्शन उलटी असेल. जर या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज असेल तर प्लस आणि क्लॉकवाईज असेल तर मायनस, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आय वेक्टर क्रॉस ऑफ जे वेक्टर इक्वल टू के वेक्टर, जे वेक्टर क्रॉस ऑफ के वेक्टर इक्वल टू आय वेक्टर, के वेक्टर क्रॉस ऑफ आय वेक्टर इक्वल टू जे वेक्टर. म्हणजे आय वेक्टर क्रॉस ऑफ के वेक्टर इक्वल टू मायनस जे वेक्टर, के वेक्टर क्रॉस ऑफ जे वेक्टर इक्वल टू मायनस आय वेक्टर आणि जे वेक्टर क्रॉस ऑफ आय वेक्टर इक्वल टू मायनस के वेक्टर. सो दिस इज द वेक्टर प्रॉडक्ट. आता दुसरं काय केलं पाहिजे या ठिकाणी, जर सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट असेल तर, म्हणजे आपण पाहिलं या ठिकाणी आता आय वेक्टर क्रॉस ऑफ आय वेक्टर, आय वेक्टर क्रॉस ऑफ आय वेक्टर काय असेल या ठिकाणी आता, आय क्रॉस आहे. आपण एक कॅरेक्टरिस्टिक पाहिलेला आहे, त्या कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आहे सेल्फ क्रॉस प्रॉडक्ट असेल त्याची किंमत किती, 0 येते. म्हणजे या ठिकाणी काय असेल, जसं आपण आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के हे 1 घेतलेलं आहे. पण याच्यामध्ये आय वेक्टर क्रॉस ऑफ आय वेक्टर हे 0, जे वेक्टर क्रॉस ऑफ जे वेक्टर हे 0, के वेक्टर क्रॉस ऑफ के वेक्टर इज इक्वल टू 0. बघा लक्षात घ्या, सेल्फ थिटा 0 आहे, साइन 0, 0 म्हणजे काय या ठिकाणी आय इंटू साइन ऑफ 0, याचं मॅग्निट्यूड 1 असेल, याचं मॅग्निट्यूड 1 असेल, याचं व्हॅल्यू 0 असेल. म्हणजे आय जे तसंच जेचं असेल तसंच केचं असेल. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू किती या ठिकाणी 0 0 0 या ठिकाणी. आय वेक्टर क्रॉस आय 0, जे वेक्टर क्रॉस जे 0, के वेक्टर क्रॉस ऑफ के 0 असेल. सो these are the vector product of rectangular unit vectors. The next characteristics of vector product. The vector product of two vector in terms of their rectangular component can be expressed as a determinant. आपण determinant form मॅथ मध्ये पाहिला असेल. तर आपण so we have to consider A vector and B vector be the two vectors. A vector and B vector are the two vectors. Then their product is, so A vector having the values is Ax into I vector, Ay into J vector, Az into K vector. तशी मला बी वेक्टरची पण किंमत आपल्याला माहित आहे, bx इंटू आय वेक्टर, by इंटू जे वेक्टर आणि bz इंटू के वेक्टर आहे. मला ए वेक्टरची किंमत माहित आहे, ए वेक्टर इज इक्वल टू ax इंटू आय वेक्टर प्लस ay इंटू जे वेक्टर प्लस az इंटू के वेक्टर. b वेक्टर इक्वल टू bx into I vector plus by into j vector plus bz into k vectors. आपण 3 डायमेन्शन मध्ये पाहिले आपण a वेक्टरची किंमत, b वेक्टरची किंमत आपण पाहिलेली आहे. तर दोन्हीचा प्रॉडक्ट आहे then a वेक्टर क्रॉस ऑफ b वेक्टर
कारण वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इन टर्म्स ऑफ देअर रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स, हे कॉम्पोनंट वेक्टर आहेत त्या ठिकाणी. मग ए वेक्टरची आपल्याला किंमत माहित आहे, ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर बरोबर ए ची आपल्याला किंमत माहित आहे ax इंटू आय वेक्टर प्लस ay इंटू जे वेक्टर प्लस az इंटू के वेक्टर आहे क्रॉस ऑफ. मी इथे a ची किंमत लिहून टाकली. b ची किंमत आहे bx इंटू आय वेक्टर by इंटू जे वेक्टर प्लस bz इंटू के वेक्टर्स, bz इंटू के वेक्टर आहे. आता या पहिल्या टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. ax bx या पहिल्या टर्मला गुणाकार केला, आय वेक्टर क्रॉस ऑफ आय वेक्टर या आय नी या आय ला गुणाकार केला प्लस ax by आय वेक्टर क्रॉस ऑफ जे वेक्टर प्लस ax bz आय वेक्टर क्रॉस ऑफ के वेक्टर, आय वेक्टर क्रॉस ऑफ के वेक्टर प्लस आता दुसरी टर्म आहे, या टर्मने पुन्हा मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला ay bx जे वेक्टर क्रॉस ऑफ आय वेक्टर ay by जे वेक्टर क्रॉस ऑफ जे वेक्टर प्लस ay bz जे वेक्टर क्रॉस ऑफ के वेक्टर्स. दुसऱ्या पण टर्मनी मी गुणाकार केला आहे. आता तिसरी टर्म आहे, ही टर्म आहे, या टर्मने पुन्हा ब्रॅकेटला गुणाकार करून घ्या. az bx के वेक्टर क्रॉस ऑफ आय वेक्टर प्लस az by के वेक्टर क्रॉस ऑफ जे वेक्टर प्लस az bz के वेक्टर क्रॉस ऑफ के वेक्टर्स. बघा मित्रांनो फार सोपं आहे. आपण इथं a ची किंमत ठेवून टाकली तर b ची किंमत ठेवून टाकली. पहिल्या टर्मने पूर्ण ब्रॅकेटला गुणाकार करून घेतला, पहिली ही लाईन आली, दुसऱ्या टर्मने गुणाकार केला ही लाईन आलेली आहे, तिसऱ्या टर्मने गुणाकार केला ही लाईन आलेली आहे. तर या टर्म मध्ये आपल्याला आता आपण पाहिलं वेक्टर प्रोडक्ट ऑफ रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स आय वेक्टर, जे वेक्टर आणि के वेक्टर, आय क्रॉस आय काय असेल, जे क्रॉस जे काय असेल, के क्रॉस के काय असेल, आय क्रॉस जे काय असेल, जे क्रॉस के काय असेल, हे आपण पाहिलंच आहे. आता या ठिकाणी ax bx आय क्रॉस आय आहे, याची किंमत आपल्याला माहित आहे, याची किंमत 0 आहे, पण टोटल काय आलं या ठिकाणी 0. आय क्रॉस आय 0 आहे, हे ax bx मल्टिप्लाइड बाय 0 केलं मी 0 आलं प्लस ax by आय क्रॉस जे आहे. बघा आय क्रॉस जे आहे, मग आय क्रॉस जे असेल अँटी क्लॉकवाईज मध्ये आहे, मग काय असेल रिमेनिंग व्हॅल्यू काय असेल के वेक्टर असेल. के वेक्टर इंटू काय असेल ay by प्लस ax bz आहे, हे ax bz आहे, किंवा आपण अगोदर हा फॅक्टर घ्या, आय वेक्टर क्रॉस ऑफ के वेक्टर आहे, आय वेक्टर क्रॉस ऑफ के वेक्टर आहे म्हणजे उलट जावं लागलं, क्लॉकवाईज जावं लागेल, म्हणजे मायनस जे असेल मायनस जे वेक्टर इज ax bz. या सेकंड टर्म मध्ये प्लस ay bx आहे, जे वेक्टर क्रॉस ऑफ आय वेक्टर, जे करून आपण आय कडे जातोय म्हणजे या ठिकाणी मायनस के वेक्टर आणि इथं आहे ay bx प्लस ay by जे वेक्टर क्रॉस ऑफ जे वेक्टर आहे म्हणजे टोटल व्हॅल्यू किती झाली या ठिकाणी, टोटल व्हॅल्यू 0 असेल कारण जे क्रॉस जे 0 आहे, आणि इथं आहे ay bz जे क्रॉस के आहे म्हणून या ठिकाणी काय असेल, हे आहे आय वेक्टर्स.
j cross k I vectors for remaining value anti-clockwise direction plus k cross I आहे म्हणजेच काय असेल या ठिकाणी j वेक्टर असेल म्हणजे az bx into j vectors plus az by k वेक्टर क्रॉस ऑफ j वेक्टर k वेक्टर कडून j वेक्टर कडे जातोय आपण म्हणजे उलट्या डायरेक्शन जातोय म्हणजे काय ठिकाणी मायनस ऑफ i बघा i क्रॉस i 0 घेतला आपण i क्रॉस j k आला i क्रॉस k i कडून k कडे क्लॉकवाईज मायनस j या सर्व आपण घेतल्या व्हॅल्यूज इज इक्वल टू हे 0 आहे हे 0 आहे त्या ठिकाणी पण तिसरी शेवटची व्हॅल्यू किती असेल 0 असेल कारण k क्रॉस k आहे k वेक्टर क्रॉस ऑफ k वेक्टर आहे सो आता i वेक्टरच्या कोणत्या व्हॅल्यू आहेत ही एक i वेक्टरची व्हॅल्यू आहे आणि ही एक i वेक्टरची व्हॅल्यू आहे आपण अगोदर प्लस व्हॅल्यू अगोदर घेऊ म्हणजे ay bz मायनस ऑफ az by आणि इथं मी i कॉमन काढलं प्लस टर्म मी अगोदर घेतली मायनस टर्म मी नंतर घेतली i वेक्टर मायनस ऑफ j वेक्टर मी घेतला आता मायनस j मी कॉमन काढलं तर शिल्लक काय या ठिकाणी ax bz मायनस ऑफ az bx प्लस k वेक्टर कॉमन काढलं मी तर या टर्म मध्ये आणि या टर्म मध्ये तर काय असेल या ठिकाणी आता k वेक्टर इज इक्वल टू ay by मायनस ay bx बरं इथं k वेक्टर मी कॉमन काढलं ay by मायनस ay bx so this equation a vector cross of b vector equal this value आलेली आहे but such equation can be written in the determinant form मध्ये आपल्याला कसं लिहिता या ठिकाणी तर याला आपल्याला इक्वल टू a वेक्टर क्रॉस ऑफ b वेक्टर इज इक्वल टू याला आपल्याला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये i वेक्टर j वेक्टर आणि k वेक्टर आहे याला आपल्याला ax ay az bx by bz या फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येईल कारण तुम्हाला डिटर्मिनंटचा रूल माहित आहे जर आपल्याला एखादा कंपोनंट काढायचा असेल आपल्याला तर काय करतो आपण हा व्हर्टिकल कंपोनंट आहे हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे मग i वेक्टर मला काढायचा आहे या गुणाकार गुणाकाराचा ay bz म्हणजे ay bz आलेला आहे या ठिकाणी आणि इकडून इकडे जाते वेळेस मात्र मायनस घ्या आणि त्याला आपण म्हणतो az by बघा पहिला गुणाकार कुठला करायचा या ठिकाणचा गुणाकार नंतर मायनस घेऊन या दोन्हीचा गुणाकार हा डिटर्मिनंट फॉर्म मध्ये आहे पुन्हा z ची टर्म घ्या j च्या टर्म मध्ये या दोन्हीचा गुणाकार या दोन्हीचा गुणाकार k ची टर्म घ्या या दोन्हीचा गुणाकार या दोन्हीचा गुणाकार सो डिटर्मिनंट फॉर्म मध्ये आपल्याला असं लिहिता येतं म्हणजे a वेक्टर क्रॉस ऑफ b वेक्टर बरोबर i वेक्टर j वेक्टर k वेक्टर ax ay az bx by bz so this is the vector product of two vector in terms of their rectangular component can be expressed as determinant form मध्ये so this is the seventh characteristic of vector product of two vectors the next characteristic is if two vectors are represented by adjacent sides of parallelogram then the magnitude of a vector product of two vectors gives the area of that parallelogram आपण स्केलर प्रोडक्ट म्हणून पाहिलेलं त्याच्यामध्ये पाहिलेलं आपण आणि पॅराग्राम मध्ये इफ वी आर टू गिवन द टू वेक्टर a वेक्टर and b वेक्टर मेक्स an angle theta therefore h be the height of the parallelogram so OPQR is the parallelograms then OP represent the a vectors OR represent the b vectors and AR represent the this point is some name
and having the height is h. So the area of parallelogram, म्हणजे कशाला म्हणतो आपण, बेस इंटू हाईट ऑफ द पॅराग्राम्स, त्याला आपण एरिया ऑफ द पॅराग्राम म्हणतो. So characteristics is, if two vectors are represented by adjacent sides of parallelogram, म्हणजे कोणत्या साइड, या साइड्स, then the magnitudes of vector product of two vector gives the area of parallelograms. आपल्याला ए वेक्टर माहित आहे, बी वेक्टर माहित आहे, या पॅराग्रामची हाईट h आहे, मेक्स ए वेक्टर आणि बी वेक्टर मेक्स एन अँगल थीटा माहित आहे. सो एरिया ऑफ पॅराग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट ऑफ द पॅराग्राम. बेस किती आहे, ए वेक्टर आहे, आणि हाईट किती आहे, क्रॉस ऑफ याची हाईट. सो मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर क्रॉस ऑफ हाईट आहे फ्रॉम दिस ट्रायंगल sin theta is equal to h by p वेक्टर आहे, म्हणजे h is equal to magnitude of b वेक्टर into sin theta असेल. sin theta is equal to h by b वेक्टर आणि h is equal to b वेक्टर into sin theta असेल. So a वेक्टर magnitude of a वेक्टर into magnitude of b वेक्टर into sin theta. So this is the definition of vector product of two vectors. म्हणजे magnitude of vector product of two vector is the area of parallelogram. So this is the magnitude of the vector product is equal to area of parallelogram. So this is the 8 characteristics of vector product of two vectors, and the last characteristics of vector product of two vector is, if two vectors are represented by the adjacent sides of triangle, then half the magnitude of their vector product will give the area of triangles. म्हणजे काय असेल, एरिया ऑफ ट्रायंगल जसं आपण पॅराग्रामचा काढला तसं आपण ट्रायंगलचा जर काढ, एरिया ऑफ ट्रायंगल का इक्वल टू हाफ ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर, म्हणजे हाफ इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर इज द area of parallelogram, area of triangle. So this is the last characteristics of vector product of two vectors. तर तुम्हाला हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, आणि प्रॉब्लेम दिल्यानंतर तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आठवला पाहिजे, हाफ इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर. एरिया ऑफ पॅराग्राम का तुम्हाला काढायचं असेल तर मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर क्रॉस ऑफ बी वेक्टर तुम्हाला काढता आलं पाहिजे. या सर्व कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला एकदा करून पहा, पाठांतर करा, आणि नंतर तुम्हाला प्रॉब्लेमसाठी फार उपयोगाचे आहे. कारण नीटला असेल, जेईला असेल, यापैकी तुम्हाला एखादा क्वेश्चन तर याच्यावर हमखास विचारतात. त्यासाठी स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर आणि वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर हे 1-2 वेळेस व्हिडिओ पहा. समजला नसेल तरी पण आणखी कॉन्टॅक्ट करा माझ्याशी, आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल त्या ठिकाणी. तर आज आपण हा टॉपिक्स मॅथमॅटिकल मेथड्स हा संपवतो. आता राहतात फक्त याचे न्यूमेरिकल्स, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे न्यूमेरिकल घेऊ.